हॅलो स्टुडंट्स, आजचा जो पॉइंट आहे तो आहे निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. याआधी आपण दोन पद्धतीचे निगेशन्स पाहिलेले होते. एक होतं निगेशन ऑफ निगेशन. ऍक्च्युअली निगेशन ऑफ निगेशन जर म्हटलं तर ओरिजिनल स्टेटमेंट आपल्याला भेटायचं. म्हणजे निगेशन ऑफ निगेशन पी जर असेल तर आन्सर पी होतं, बरोबर आहे. आणि त्यानुसार काही प्रॉब्लेम सुद्धा आपण पाहिलेले आहेत, बरोबर. तर दुसरं होतं निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट, परंतु निगेशन ऑफ क्वांटिफाईड स्टेटमेंट असं म्हटलेलं होतं आपण. आणि त्यामध्ये जे काही क्वांटिफाईड स्टेटमेंट असेल त्यांचं निगेशन कसं करायचं हे तुम्हाला शिकवलेलं होतं. आणि आजचा जो टॉपिक आहे तो आहे निगेशन ऑफ कंजंक्शन, निगेशन ऑफ डिसजंक्शन. आणि त्यासाठी थोडे रूल असतात. जसं निगेशन ऑफ कंजंक्शन. आता निगेशन ऑफ कंजंक्शन म्हणत असताना एक रूल माहिती असणं आवश्यक आहे. जसं निगेशन ऑफ पी अँड क्यू. ओके, यामध्ये जो अँड हा कनेक्टिव्ह आपण यूज केलेला आहे तर इथे झालेला आहे कंजंक्शन, बरोबर. आणि याचं जर आपल्याला निगेशन करायचं असेल तर डी मॉर्गन्स लॉ आपण यूज करतो आहे. कोणता लॉ? डी मॉर्गन्स लॉ. आणि यामध्ये काय होतं की निगेशन ऑफ पी अँड ला रिप्लेस करायचं आहे ऑर ने निगेशन ऑफ क्यू. परत लक्षात घ्या, हा जर रूल माहिती असेल तरच आपण या कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन करू शकतो, अदरवाइज नाही. त्यामुळे परत रिपीट करतो आहे, निगेशन ऑफ पी अँड क्यू, निगेशन ऑफ पी अँड क्यू इक्विव्हॅलंट निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू. थोडासा चेंज आपण केलेला आहे, बरोबर. एक एक्झाम्पल आपण घेतो आहे. क्वेश्चन समजा आहे, राईट डाऊन the negation of write down the negation of it is cold and raining. It is cold and raining. आता या पद्धतीचं तुम्हाला स्टेटमेंट दिलेलं आहे, कंपाऊंड स्टेटमेंट, कारण यामध्ये कनेक्टिव्ह आहे अँड, बरोबर. अँड हा कनेक्टिव्ह आहे आणि यामध्ये दोन पद्धतीचे स्टेटमेंट्स आलेले आहेत. आणि याचा आपल्याला काय करायचं आता? निगेशन. तर हा कुठे आहे? अँड काय आहे तर कंजंक्शन आहे. म्हणजेच निगेशन ऑफ कंजंक्शनचा रूल आपल्याला पाहावा लागेल. कोणाचा? निगेशन ऑफ कंजंक्शन. ओके. आणि त्यासाठी दिलेल्या स्टेटमेंट मध्ये कुठले दोन टाईपचे सिंपल सेंटेन्स आलेले आहेत ते पहिले डिसाइड करा. नाउ सोल्युशन. याला सॉल्व्ह करत असताना काय करा? First decide the simple statement from the compound statement. Compound statement मधून तुम्हाला simple statement पहिले फाइंड आउट करायचे आहे आणि त्यांचं नामकरण विधी सुद्धा करायचं आहे. म्हणजे समजा P घेतलेला आहे. P is a statement, it is cold. It is cold. बरोबर. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट काय आहे तर it is raining. बरोबर. आता यामध्ये दोन पद्धतीचे स्टेटमेंट आलेले आहे, इट इज कोल्ड आणि इट इज रेनिंग. आणि हा जो तुम्हाला स्टेटमेंट दिलेला आहे कंपाऊंड स्टेटमेंट आहे, याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कसं लिहितो आहे तर गिव्हन स्टेटमेंट इज पी अँड क्यू. बरोबर. हा झालेला आहे पी आणि हा झालेला आहे क्यू. सो गिव्हन स्टेटमेंट इज पी अँड क्यू. Now negation is what? Its negation is negation of P and Q equivalent negation of P or negation of Q. बरोबर. या पद्धतीचं आपल्याला निगेशन दिसत आहे. ठीक. आणि आता यानुसार त्याचा आन्सर आपल्याला लिहायचा आहे. सो the negation of given statement is. आता यामध्ये लक्षात घ्या, इथे काय आहे? P चं निगेशन. म्हणजेच या P चं आपल्याला निगेशन करायचं आहे. काय असेल? याचं निगेशन झालेलं आहे इट इज नॉट कोल्ड. करेक्ट.
त्यानंतर कनेक्टिव्ह कोण आहे, ऑर आलेला आहे, म्हणून मी इथे लिहितोय ऑर. ठीक. आणि त्यानंतर परत या क्यूचं निगेशन आहे, इट इज नॉट रेनिंग, परंतु इट इज मी ऑलरेडी म्हटलेलं आहे, म्हणून मी इथे नॉट रेनिंग असं जर केलं तर चालेल. ग्रामॅटिकली अगदी करेक्ट असायला पाहिजे, कारण स्टेटमेंट आहेत. ओके, परत लक्षात घ्या काय प्रोसिजर आपण केलेली आहे. दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंट मधून सिंपल स्टेटमेंट कुठल्या आहेत ते पहिले डिसाइड केले. इट इज कोल्ड, इट इज रेनिंग. त्यानंतर दिलेलं स्टेटमेंट सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहून काढलेलं आहे. सो पी अँड क्यू कारण कंजंक्शन आहे, कनेक्टिव्ह कंजंक्शन म्हणून आहे, अँड आहे. त्यानंतर याचं आपल्याला आता निगेशन करायचं आहे. सो रूल ऑफ निगेशन ऑफ कंजंक्शन पाहतोय. निगेशन ऑफ पी अँड क्यू इक्विव्हॅलंट निगेशन पी और निगेशन क्यू होणार. बरोबर. मग द निगेशन ऑफ गिव्हन स्टेटमेंट काय असेल, तर मला इथे काय दिसतंय, पी चं निगेशन, आणि म्हणून मी इथे लिहिलेलं आहे इट इज कोल्ड, तर इट इज नॉट कोल्ड. बरोबर. त्यानंतर ऑर हा कनेक्टिव्ह इथे दिसतो आहे, ऑर हा कनेक्टिव्ह लिहिलेला आहे. आता क्यू चं परत निगेशन, इट इज नॉट रेनिंग होतं, परंतु ऑलरेडी इट इज आहे, म्हणजेच नॉट रेनिंग लिहिलं तर चालेल. अँड धिस इज द निगेशन ऑफ इट इज कोल्ड अँड रेनिंग. देन व्हॉट इज द निगेशन, इट इज नॉट कोल्ड अँडच्या जागेवरती ऑर नॉट रेनिंग. परत एक एक्झाम्पल आपण घेऊ. राईट ऑन द निगेशन ऑफ मँगोज आर डिलिशियस बट एक्सपेन्सिव्ह. या पद्धतीचं आता तुम्हाला स्टेटमेंट दिलेलं आहे, आणि ऑलरेडी मी सांगितलेलं होतं की कंजंक्शन मध्ये अँडच्या जागेवरती बट येऊ शकतो. मग अशा वेळेस तुम्हाला तिथे अँड हा कन्सिडर करायचा आहे, तो कंजंक्शन मध्ये आहे हे कन्सिडर करायचं आहे. आणि म्हणून फर्स्ट डिसाइड द सिंपल स्टेटमेंट. कुठलं सिंपल स्टेटमेंट आहे, मँगोज आर डिलिशियस, अँड सेकंड इज व्हॉट, मँगोज आर एक्सपेन्सिव्ह. बरोबर आहे. हे टू स्टेटमेंट्स आपल्याला सिंपल स्टेटमेंट दिसतात, आणि म्हणून मी इथे लिहितोय लेट पी स्टेटमेंट मँगोज आर डिलिशियस. Second Q statement, mangoes are expensive. Okay, these are the two statements. मग याचा सिंबॉलिक फॉर्म काय येतो ते डिसाइड करा. गिवन स्टेटमेंट इज P and Q. दिलेलं स्टेटमेंट आहे P and Q. ओके. आणि त्यानंतर याचा आपल्याला निगेशन लिहायचं आहे. सो इट्स निगेशन इज निगेशन ऑफ P and Q इक्विव्हॅलंट निगेशन ऑफ P और निगेशन ऑफ Q. बरोबर. आणि मग याला व्हर्बल फॉर्म मध्ये तुम्हाला कन्व्हर्ट करायचं आहे, आणि म्हणून इथे काय करतोय, the negation of given statement is the negation of given statement is. आता काय निगेशन असणार, अगदी सिंपल. मँगोज आर नॉट डिलिशियस, बट मीन्स अँड, अँडच्या जागेवरती इथे आलेला आहे ऑर, आणि निगेशन ऑफ क्यू म्हणजे याचा अर्थ मँगोज आर नॉट एक्सपेन्सिव्ह. मग त्याऐवजी मँगोज डबल म्हणण्याच्या ऐवजी मी जर दे आर नॉट एक्सपेन्सिव्ह लिहिलं तर चालेल. लक्षात घ्या यामध्ये काय येणार, निगेशन पी, या पी चं निगेशन, मँगोज आर नॉट डिलिशियस. चालेल. कुठलं कनेक्टिव्ह आहे, ऑर कनेक्टिव्ह आहे. परत मँगोज आर नॉट एक्सपेन्सिव्ह म्हणण्याच्या ऐवजी दे आर नॉट एक्सपेन्सिव्ह असं म्हणतोय.
दे आर नॉट एक्सपेन्सिव्ह. चालेल असं. आणि दिस इज अवर आन्सर. हे झालेलं आहे आपला आन्सर. म्हणजेच निगेशन ऑफ कंजंक्शन करत असताना काय करायचं आहे, पहिल्या स्टेटमेंटचं तुम्हाला निगेशन बनवायचं आहे. अँड कनेक्टिव्हच्या जागेवरती ऑर कनेक्टिव्ह घ्यायचं आहे, बरोबर. आणि सेकंड स्टेटमेंटला सुद्धा निगेशन मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे, बरोबर. आणि याच नियमानुसार तुम्हाला बाकीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. ओके, टेक वन मोर एक्झाम्पल. राईट डाऊन द निगेशन ऑफ द नंबर इज नायदर ऑड नॉर परफेक्ट स्क्वेअर. परत यामध्ये मी एक वेगळ्या पद्धतीचं इथे स्टेटमेंट घेतोय. तुम्हाला सांगितलेलं होतं की ज्यावेळेस नायदर नॉर या पद्धतीचा फ्रेज येणार त्यावेळेस अँड हा कनेक्टिव्ह आहे हे पक्का आहे, बरोबर. म्हणजेच कंजंक्शन मध्येच हे बोलल्या जाणार आहे. ठीक. तर त्यासाठी सोल्युशन कशा पद्धतीने लिहा, तर लेट पी. पी स्टेटमेंट कोणतं आहे असं लिहिलं पाहिजे. द नंबर इज नायदर ऑड म्हणजे याचा अर्थ द नंबर इज ऑड हे ओरिजिनल स्टेटमेंट आहे. द नंबर इज ऑड. सेकंड कोणतं असेल, द नंबर इज अ परफेक्ट स्क्वेअर. द नंबर is a perfect square. परफेक्ट स्क्वेअर. त्या पद्धतीचे दोन स्टेटमेंट तुम्हाला इथे आलेले दिसतात. मग याला लिहितोय सिम्बॉलिक फॉर्म मध्ये. गिव्हन स्टेटमेंट इज. आता दिलेलं स्टेटमेंट काय होईल, तर पी. द नंबर इज नायदर म्हटलेला आहे, नायदर ऑड म्हणजे याचा अर्थ इथे निगेशन ऑफ पी झालेला आहे. नायदर नॉर असेल तर मी तुम्हाला अँड वापरायला सांगितलं होतं, अँड यूज करायला सांगितलेलं होतं. नॉर परफेक्ट स्क्वेअर म्हणजेच निगेशन ऑफ क्यू. म्हणजेच या स्टेटमेंटचं सिम्बॉलिक फॉर्म काय झालेलं आहे, तर निगेशन पी अँड निगेशन क्यू. And now we want its negation. आता इथे आपल्याला निगेशन पाहिजे. थोडस वेगळ्या पद्धतीचं आधीपेक्षा आलेलं आहे. सो इट्स निगेशन इज त्या होल स्टेटमेंटचं निगेशन करायचं आहे. सो निगेशन ऑफ निगेशन पी अँड निगेशन क्यू. म्हणजेच निगेशन ऑफ कंजंक्शन आहे हे पक्का आहे, परंतु त्या रूल नुसार जर आपण पाहिलं तर या निगेशन ऑफ पी चा परत निगेशन बनवावं लागेल. निगेशन ऑफ निगेशन पी. ऍड आहे मीन्स ऑर झालेला आहे. अँड निगेशन ऑफ निगेशन क्यू. लक्षात आलेला आहे. निगेशन ऑफ निगेशन पी और निगेशन ऑफ निगेशन क्यू. अँड निगेशन ऑफ निगेशन पी मीन्स ओनली पी or as it is, and negation of negation q is only q. So what is the negation of negation p and negation q? The answer is p or q. The answer is what? P or q. आणि म्हणून negation of given statement is negation. Therefore negation of given statement is, आता सांगा, पी स्टेटमेंट. पी इज व्हॉट, द नंबर इज ऑड, बरोबर. म्हणजेच इथे झालेला आहे द नंबर इज ऑड. त्यानंतर काय झालेलं आहे, द नंबर क्यू स्टेटमेंट, द नंबर इज अ परफेक्ट स्क्वेअर. आणि म्हणून इथे आपल्याला म्हणते द नंबर इज ऑड ऑर ए परफेक्ट स्क्वेअर. और परफेक्ट स्क्वेअर. म्हणजे यामध्ये कनेक्टिव्ह आलेला आहे और, पी स्टेटमेंट आलेला आहे नंबर इज ऑड, आणि क्यू स्टेटमेंट आलेला आहे नंबर इज अ परफेक्ट स्क्वेअर. थोडस वेगळ्या पद्धतीचं होतं, बरोबर आहे. याच्या आधी आपण अँड कनेक्टिव्ह पाहिला, बट पाहिलेला आहे,
आणि नायदर नॉरचं सुद्धा एक्झाम्पल घेतलेलं आहे आणि थोडासा विचार करून आता याच्यावरचे प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. तर यानंतर आपल्याला पाहायचं निगेशन ऑफ डिसजंक्शन. जसं निगेशन ऑफ कंजंक्शन मध्ये पाहिलेलं होतं की पहिल्या स्टेटमेंटचं आपण निगेशन करतो, अँडच्या जागेवरती ऑर हा कनेक्टिव्ह यूज करतो आणि परत दुसऱ्या स्टेटमेंटचं सुद्धा निगेशन करतोय. तसंच तुम्हाला निगेशन ऑफ डिसजंक्शन मध्ये सुद्धा करायचं आहे. हा सुद्धा डी मॉर्गन्स लॉ आहे. ओके, तर यामध्ये काय झालेलं आहे, निगेशन ऑफ पी ऑर क्यू इक्विव्हॅलंट निगेशन पी अँड निगेशन क्यू. म्हणजे दिलेल्या डिसजंक्शनचं तुम्हाला जर निगेशन करायला सांगितलं तर छोटेसे चेंजेस करायचे आहे. एक म्हणजे पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन ऑर ला रिप्लेस केलेलं आहे अँड ने, आणि परत दुसऱ्या स्टेटमेंटचं म्हणजे सेकंड स्टेटमेंटचं परत निगेशन केलेलं आहे. यू टेक वन एक्झाम्पल. समजा क्वेश्चन आहे, राईट डाऊन द निगेशन ऑफ write down the negation of x plus 8 is greater than 11 or x plus 8 is greater than 11 or y minus 3 is equals to 6. अशा पद्धतीचं तुम्हाला इथे स्टेटमेंट दिला गेलेला आहे आणि हे झालं कंपाऊंड स्टेटमेंट आणि इथे कनेक्टिव्ह आहे ऑर. म्हणजेच आपल्याला निगेशन ऑफ डिसजंक्शन पाहायचं आहे. बरोबर. सो सोल्युशन मेथड तीच आहे. फर्स्ट डिसाइड द सिंपल स्टेटमेंट्स. सो लेट पी सेंटेन्स स्टेटमेंट घेतलेला आहे. x plus 8 is greater than 11. q y minus 3 is equals to 6. Then write down the symbolic form. So given statement is आता दिलेलं स्टेटमेंट काय आहे, p or q. So its negation is what? Its negation is negation of p or q equivalent negation p and negation q. negation p and negation q. बरोबर. आणि आता याचा आपल्याला व्हर्बल फॉर्म लिहायचा आहे. नाउ negation of given statement is सांगा काय करा. अगदी सिंपल आहे. निगेशन ऑफ पी, त्या पी चं निगेशन. सो x प्लस 8 ग्रेटर दॅन जर असेल तर नॉट ग्रेटर दॅन लिहू शकता किंवा लेस दॅन ऑर इक्वल्स टू 11. परत लक्षात घ्या, निगेशन ऑफ पी याचं तुम्हाला निगेशन, तर याला आपण x प्लस 8 इज नॉट ग्रेटर दॅन 11 लिहिलं तरीही चालतं किंवा x प्लस 8 इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 11 लिहिलं तरी चालेल. परंतु यामध्ये जर फक्त लेस दॅन लिहित असाल तर ते चुकलेलं आहे. कनेक्टिव्ह आहे अँड. सो अँड त्याच्यानंतर तुम्हाला निगेशन ऑफ क्यू म्हणजेच या क्यू चं निगेशन करायचं आहे. सो y minus 3 is not equals to 6 and this much is the answer. हे झालेलं आहे आपलं आन्सर. एवढं सिंपल आहे. 2 मार्क्स साठी गमवायचा नाही. सेकंड एक्झाम्पल घेतोय. राईट डाऊन द निगेशन ऑफ आय विल हॅव टी ऑर कॉफी. परत तीच मेथड. लेट पी काय झालेलं आहे, आय विल हॅव टी अँड क्यू स्टेटमेंट झालेला आहे आय विल लाईक किंवा आय विल हॅव कॉफी. ओके, या पद्धतीने write down in symbolic form. Given statement is P connective is or Q. P or Q या पद्धतीचं इथे आपण घेतलेला. आता याचं निगेशन करायचं आहे.
its negation is negation of P or Q equivalent negation P and negation Q. निगेशन P and निगेशन Q. आणि आता आपल्याला वर्बल फॉर्म मध्ये लिहून काढायचं आहे. सो निगेशन ऑफ therefore negation of given statement is negation of given statement is what? negation of P म्हणजेच I will have T जे आहे तर I will not have T असं म्हणू शकतो. सो I will not have T. बरोबर. परत and, कारण इथे and आलेला आहे म्हणून and. आणि परत मी असं म्हणतोय की I will not have coffee असं म्हणणं चांगलं वाटत नाही. बरोबर आहे. म्हणजेच मी असं जर लिहिलं I will not have tea and coffee, both have the same meaning सारखं झालेलं आहे. ओके. अँड दिस इज द आन्सर. हे झालेलं आहे आपलं आन्सर. ओके. यावरती तुम्हाला असाइनमेंट देतो आहे.